नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी मंत्रामध्ये. आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा, म्हणजे यूपीएससी असेल, इतर राज्यसेवा आयोग असेल, यांच्यामध्ये बहुतांश वेळा जो टॉपिक विचारला जातो म्हणजे भारतीय संघराज्यवाद, ज्याला आपण फेडरलिझम म्हणतो. तर ह्या टॉपिकची चर्चा करण्यापूर्वी आपण दोन गोष्टीवर फोकस करणार आहे. मुळामध्ये आता जी एमपीएससी डिस्क्रिप्ट पॅटर्न जो आहे आणि त्याची मुख्य परीक्षा जी आहे त्याची सुद्धा बॅच आपल्या एमपीएससी मंत्रामध्ये येणार आहे. आरंभ नावाची बॅच आहे जी डिस्क्रिप्ट पॅटर्नची मुख्यची तयारी, त्याचीही आपली तयारी आता बॅच चालू होते. आणि नवीन फ्रेशर मुलांसाठी सुद्धा एक आपली प्रॉपर जीएसटी बॅच चालू होणार आहे, याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यावी. तर आपण आज चालू करतोय सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपण काय संघराज्यवाद, फेडरलिझम. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहे? पहिल्यांदा मुळात संघराज्य म्हणजे काय, संघराज्याची वैशिष्ट्ये असतील, संघराज्य एकात्मिक का याच्यावर सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर समोरील आव्हाने काय आहेत आणि त्या आव्हानावर सुधारण्यासाठी काय सुधारणा आपण करू शकतो, कुठल्या समिती आता पण स्थापन झालेल्या आहेत, आणि त्याचबरोबर एमपीएससीच्या दृष्टिकोनातून सराव प्रश्न की कशा पद्धतीनं हा एखादा टॉपिक अभ्यास केल्यानंतर त्यावरती मुख्य परीक्षेला कसे प्रश्न येऊ शकतात, तर त्याचा सुद्धा एक प्रश्न आपण घेणार आहोत, त्याचा आन्सर सुद्धा डिस्कस करणार आहोत आणि मॉडेल आन्सर सुद्धा मी एक तुम्हाला दिलेला आहे. आणि त्यानंतर एखादा टॉपिक झाल्यानंतर एक फ्लो चार्ट, एक माइंड मॅप तुमचं एक रिव्हिजन करण्यासाठी, अभ्यास तर केला, क्वेश्चन पण सॉल्व्ह केला, आता सगळं झालं, पण एक रिव्हिजन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं, जसं कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. तर त्याचा माइंड मॅप, फ्लो चार्ट सुद्धा आपण याच ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे साधारणतः आपलं कुठलंही लेक्चर असेल, ती PSR ऑप्शनल असेल किंवा GS2ची आता आरंभची आपली बॅच असेल, मेन्सच्या दृष्टिकोनातून जे आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा बहुतांश पद्धतीने अशाच पद्धतीने बॅचेस असतील. सुरुवातीला लेक्चर होईल, लेक्चरमध्ये कंटेंट, त्याच्यावरती कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, त्याच्यानंतर त्यावरती क्वेश्चन, त्याचा सराव आणि त्यानंतर त्याचा माइंड मॅप, हे सुद्धा आपल्या लेक्चरमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर चालू करा. पहिल्यांदा घ्या संघराज्य हा हमखास लिहून घ्या. येणाऱ्या परीक्षेमध्ये राज्यसेवेचा आजच सांगू शकतो, संघराज्य म्हणजे फेडरलिझमवर एक प्रश्न निश्चित आहे, 10 ते 15 मार्काचं निश्चित आहे. साधारणतः 30 ते 40 टॉपिक आहे, त्यातला मी तुम्हाला ऑलरेडी एक टॉपिक सांगितलं ज्याच्यावरती नक्की डायरेक्टली इनडायरेक्टली प्रश्न असण्याचे 99% चान्सेस आहे. त्यामुळे आज टॉपिक आज व्यवस्थित लक्ष द्या. मी पूर्ण डिटेल घेणार आहे का, तर पूर्ण पॉईंट्स सर्व कव्हर करणार, म्हणजे टॉपिक तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही, पण थोडंसं स्पीडअप घेणार, थोडं फास्ट घेणार आहे मेन्सच्या दृष्टिकोनातून. ओके, त्याला काही मर्यादा आहेत. आता जर आपण रेग्युलर जनरल लेक्चर घेत असताना तुम्ही खूप इतिहास वगैरे बरंच सांगतो, कारण 3 लेक्चर घेतो, तर हे आपण प्रयत्न करतो 1 ते 1.5 दिवसात संपवू. ठीक आहे, तर तुम्ही नक्कीच सहाय्य करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं. बघा, मुळात संघराज्यवाद, फेडरलिझम म्हणजे काय, मुळात डेफिनेशन जाण्याच्या अगोदर प्लीज माझ्यासाठी लक्ष द्या की फक्त एक अर्धा ते 1 तास व्यवस्थित लक्ष देऊन लेक्चर आहे का, पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि मेन्सचे उत्तर असे तुम्ही लिहा, असे लिहा जे असे प्रश्न असतील संघराज्याबद्दल किंवा फेडरलिझम बद्दल बहुतांश विद्यार्थी लिहू शकत नाहीत, तुम्ही मात्र इझिली लिहा, याची माझी गॅरंटी आहे. आणि त्यानंतर कमेंटमध्ये सांगा की खरंच तुम्हाला सोपं वाटते का अवघड झालं. त्यासाठी कृपा करून माझ्यासाठी लक्षपूर्वक ऐका. बघा, संघराज्यवाद म्हणजे फेडरलिझम म्हणजे काय, मुळात संघराज्य काय असतं, तर संघराज्य हा शब्दच कसा आला हे पहिल्यांदा कळलं पाहिजे, कुठून आला हे कळलं पाहिजे. तर मूळ हा जो शब्द आहे तो आला अमेरिकन्स, US कडून. कुणाला? अमेरिकेकडून आला. मग आता थोडंसं जर आपण पाहिलं US कडून आला, मग कसं काय US कडून आला, की तिथं बरंच काही अशा गोष्टी, म्हणजे अमेरिकन राज्यक्रांतीच्या वेळेस हे सगळं घडलेलं आहे. तिथं काहीतरी समस्या होती, आता मी ते सगळं सांगत बसत नाही, मला थोडा मर्यादित वेळेच्या, त्यामुळे मी डायरेक्ट येतोय. आणि तिथं काही छोटे छोटे असे प्रांत होते. ठीक आहे, लक्षात घ्या, तिथं छोटे छोटे असे प्रांत होते, असे विविध प्रांत होते, अशा काहीतरी जवळपास 14 कॉलनीज त्यांच्या होत्या. आणि त्या काहीतरी ब्रिटनने आक्रमण केलं होतं आणि त्यामुळे हे असे एकटे पडल्यासारखे होते, एकट्याने हे लढणं शक्य नव्हतं ब्रिटनच्या विरोधामध्ये. मग हे काय म्हटले, जेवढे हे होते ना, साधारणतः 14 कॉलनीज होत्या, हे म्हटले सगळे आपण एकत्र येऊया. शब्द काय वापरला, एकत्र येऊया, आणि एकत्र येऊन लढूया, एकत्र येऊन लढूया. मग एकत्र आले, आता याची काहीतरी शक्ती आहे, याची पण काहीतरी शक्ती आहे, याची पण काहीतरी शक्ती आहे, याची पण काहीतरी शक्ती आहे. ते म्हणजे आपण एकत्र आल्यानंतर, मग ते म्हणजे आपण एकत्र आल्यानंतर काय, एक देश तयार होऊ ना, एक नेशन तयार होऊ, बरोबर आहे. मग आल्यानंतर येत असताना असं डायरेक्ट येणार का, नाही, काहीतरी कागदपत्र व्यवहार झाला पाहिजे. साधं तुम्ही सदाशिव पेठमध्ये किंवा कुठेही जाऊन घर भाड्याने घेता तेव्हा काय करता, डायरेक्ट जाऊन राहता का नाही, ऍग्रीमेंट करावं लागतं. मालकामध्ये आणि किरायदारामध्ये ऍग्रीमेंट होतं, बाबा तू कोण, किती दिवस राहणार, रेंट काय असेल, भाडं काय असेल, असं काहीतरी कागदपत्र पाहिजे ना. उद्या जर वाद झाला, काही समस्या निर्माण झाली, तर आम्ही तेव्हा असं बोललो होतो, यावर चालेल का, नाही, कागदावर काहीतरी पाहिजे, दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं, आणि मग त्यानुसार कळतं खरं कोण, चूक कोण आणि बरोबर कोणाचं आहे, बरोबर आहे. त्यासाठी जेव्हा हे एकत्र येतील तेव्हा काहीतरी एकत्र येऊन करावं लागेल. त्यांनी काय केलं, ऍग्रीमेंट केलं, करार केला. काय केला, करार केला. आणि करार करून सांगितलं
की आमचे काही स्वतःचे अधिकार आहेत, आमचे स्वतःचे काहीतरी अधिकार आहेत, ते अधिकार आमच्याकडेच राहतील आणि एक एकत्र देश म्हणून, एकत्र म्हणून तुमचे दोन, आमचे दोन, यांचे दोन, यांचे दोन, यांचे दोन, यांचे दोन, असं म्हणून काहीतरी आपण यांचे एक सेपरेट गव्हर्नमेंट पण बनेल, एक सेपरेट गव्हर्नमेंट पण बनेल, एक वेगळं सरकार पण बनेल. लक्षात घ्या, एक वेगळं सरकार पण बनेल. मग त्याला आपण म्हणतो, म्हणजे काय, सगळे वेगवेगळे स्टेट्स होते, वेगवेगळे राज्य होते अगोदर, बरोबर आहे. एकत्र आले, करार केला की आपण एकत्र येतोय, एकत्र आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं मिळून एक सरकार असेल, सगळ्यांचं मिळून एक सरकार असेल. हे सगळे स्टेट्स सगळे एकत्र आले, युनायटेड झाले. काय झाले? युनायटेड झाले. हे काय होते? सेपरेट स्टेट होते. म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणून आपण म्हणतो युएसए काय म्हणतो, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. युनाइट झाले, अगोदर सेपरेट होते सगळे स्टेट्स, म्हणले आपण एकत्र यावं, एकत्र म्हणून एक सरकार तयार होईल. त्याला म्हटलं नॅशनल गव्हर्नमेंट, राष्ट्रीय सरकार, एक केंद्र सरकार ज्याला आपण म्हणतो आजच्या भाषेमध्ये. रिपीट करून पहा काय बोलतो. राष्ट्रीय सरकार, ओके, एक सरकार तयार झालं. आणि मग स्वतःचं स्टेट सरकार तर आहेच, स्वतःचं पण एक सरकार असेल, प्रत्येक आपापल्या राज्यापुरतं, त्या राज्यापुरतं, त्या राज्यातल्या लोकांसाठी एक सरकार असेल, त्याला स्टेट गव्हर्नमेंट. आणि सगळ्यांचं मिळून या पूर्ण देशासाठी कुणीतरी एक असलं पाहिजे, म्हणून त्याला नॅशनल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार असं नाव दिलं. म्हणून एक केंद्र सरकार असेल राष्ट्रीय स्तरावर, आणि फक्त आपापल्या राज्यापुरतं ते असेल राज्य सरकार. म्हणून दोन सरकार झाले, देशासाठी केंद्र सरकार आणि आपापल्या राज्यासाठी राज्य सरकार. म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोन सरकार झाले. आणि अशा दोन सरकारला पॉवर दिली, म्हणजेच याला शब्द वापरला फेडरलिझम, संघराज्य. लक्षात घ्या, फेडरलिझम, संघराज्य म्हणजे जे संघराज्य आहे हे आलं कुठून? ऍग्रीमेंट मधून आलं, करारनामा, करारातून आलं. कुणामध्ये करार होण्यासाठी ऍटलिस्ट दोन व्यक्तीची गरज आहे, हो सर. मग ते आलं एक नॅशनल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार किंवा राष्ट्र सरकार, राष्ट्रीय सरकार, आणि दुसरं आलं राज्य सरकार. या केंद्र सरकारला काही शक्ती असेल आणि काही राज्य सरकारला काही शक्ती असेल, म्हणून याला म्हणतो जेव्हा दोन सरकारामध्ये शक्तीचे विभाजन होते. एक केंद्र सरकार, एक मुख्य सरकार, सगळ्यांचं सरकार, त्यांना सुद्धा काहीतरी पॉवर पाहिजे की सगळ्यांचं म्हणून हा देश चालवायचे, तर कोणीतरी वर असलं पाहिजे आणि सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे आणि सगळ्यांसाठी नियम बनवले पाहिजेत, सगळ्यांसाठी कायदे बनवले पाहिजे. म्हणून एक केंद्र सरकार असेल, एक राष्ट्रीय सरकार असेल, त्यांना काहीतरी शक्ती दिली. आणि आपापल्या राज्यापुरतं, आपापल्या राज्यातले जे लोक राहतात त्यांना सुद्धा आपल्याला कंट्रोल करायचे, त्यांच्यावर सुद्धा नियम लावायचे, त्यांचं सुद्धा सरकार चालवायचे, ते पण एक राज्य चालवायचे. मग त्यांच्यासाठी एक असेल त्याला राज्य सरकार असं म्हटलं. म्हणून राज्य सरकारला सुद्धा काही पॉवर दिली, काही शक्ती दिली, केंद्र सरकारला पण दिली. मग जेव्हा शक्तीचं विभाजन होतं दोन गटामध्ये आणि करणारा असतो तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. कोण करत आहे हे? तुम्ही आम्ही करतो का नाही? राज्यघटना करते. म्हणजे राज्यघटनेकडून जेव्हा शक्तीचे विभाजन एकापेक्षा जास्त घटकांमध्ये होतं त्याला म्हणायचं संघराज्य. सिंपल फॉर्म्युला. काय केलं आपण की जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शक्तीचे विभाजन झाले, काही पॉवर आपण केंद्र सरकार दिली, काही पॉवर आपण राज्याला दिली, काही पॉवर आपण वडिलांना दिली, काही पॉवर आपण आईला दिली. जेव्हा शक्तीची विभागणी झाली, शक्तीची विभागणी झाली दोन गटामध्ये, आणि जेव्हा शक्तीची विभागणी होते दोन गटामध्ये त्याला म्हणायचं संघराज्य. आणि करणारा कोण आहे? ही राज्य घटना असली पाहिजे, तुम्ही आम्ही करू शकत नाही. लक्षात येते? याला म्हणायचं संघराज्य. आता याला अजून वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करता येते, पण वेळेचा मर्यादा आहे म्हणून डायरेक्ट पॉइंटवर तुम्हाला काही काही महत्त्वाचे मुद्दे सांगून पुढे चाललो. व्याख्या इथे दिलेली आहे, ठीक आहे. बघा स्वरूप कसं आहे. भारतीय राज्यघटना भारताला राज्याचे संघ म्हणते. इथं डायरेक्ट शब्द फेडरल वापरलेला नाही किंवा संघराज्य हा शब्द वापरलेला नाही, वापरलेला नाही. राज्याचे संघ वापरला म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आहे युनियन ऑफ स्टेट शब्द वापरलाय. का वापरला सर? तुम्ही म्हणताय संघराज्य आहे, मला कळलं सर. हा सर, आमच्याकडे केंद्र सरकार आहे, आमच्याकडे राज्य सरकार आहे. केंद्र सरकारलाही पॉवर आहे, राज्य सरकारलाही पॉवर आहे, शक्तीची विभागणी झालेली आहे. काही पॉवर नरेंद्र मोदी यांना आहे, काही पॉवर देवेंद्र फडणवीसला आहे. नक्कीच सर, केंद्र सरकारकडे पॉवर, राज्य सरकारकडे पॉवर आहे आणि पॉवरची विभागणी झालेली आहे, शक्तीची विभागणी झालेली आहे आणि घटनेने ती शक्तीची विभागणी केलेली आहे. असं असेल तर त्याला संघराज्य म्हणावं असं तुम्ही सांगितलं आणि आम्हाला डोळ्याला दिसतंय.
मग तरी सुद्धा मात्र घटनेत मात्र जरी शक्तीची विभागणी आमच्याकडे दिसत जरी असली तर मात्र पूर्ण राज्यघटना जेव्हा मी बघतो ना सर वेळ भेटल्यानंतर, तेव्हा तिथं मला संघराज्य शब्द दिसत नाही, मला तिथं राज्याचा संघ शब्द दिसतो. असं का सर, माझा प्रश्न आहे सर. असं का, यासाठी दोन पटकन आपण एक उत्तर घेऊया. इथे येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शब्द हा यास आमचं भारतीय राज्यघटना हे संघराज्यच आहे, त्यामध्ये काही शंका नाही. तर आम्ही राज्याचा संघ शब्द का वापरतो? का? कारण संघराज्य शब्द मुळात कुठून आला? अमेरिकेकडून आला सर. आत्ताच पाहिला आम्ही. कसं काय आला? कारण एक ॲग्रीमेंट केलं होतं, एक करार केला होता. छोटे छोटे राज्य होते, ते राज्य एकत्र आले, त्या राज्याने करार केला की आम्ही आमच्याकडे असणारी काही शक्ती एक राष्ट्रीय, आम्ही सगळे एक राष्ट्र म्हणून येतोय, तर त्या राष्ट्र नावाच्या सरकारला देणार आहे आणि काही शक्ती आमच्याकडे स्वतःकडे ठेवणार आहे, असा आम्ही करार केला, म्हणजे ॲग्रीमेंट केलं. आणि तिथून काही शक्ती राष्ट्रीय म्हणजे केंद्र सरकारला गेली आणि काही स्वतःजवळ म्हणजे त्या राज्याकडे राहिली. त्यामुळे शक्तीची विभागणी झाली, काही शक्ती वर गेली, काही शक्ती आमच्याकडे राहिली, असा आम्ही करार केला. तेव्हा आमचं फेडरलिझम, तेव्हा आमचं संघराज्य तयार झालेलं आहे. असा तेव्हा संघराज्य तयार झाले. म्हणजे संघराज्य तयार होण्यासाठी दोन गोष्टी लक्षात आल्या. अमेरिकन मॉडेलवरून एक तर करार करतात आणि त्यानंतर शक्तीची विभागणी होते. आता या भारतामध्ये शक्तीची विभागणी झाली का? हो सर, झाली. केंद्र सरकारकडे पण शक्ती आहे, राज्याकडे पण आहे. मग संघराज्याच्या व्याख्येनुसार आहे का? आहे सर. मात्र करार करून झालेला आहे का शक्तीची विभागणी? करार आपण केलेला आहे का राज्यामध्ये? असे राज्य वेगवेगळे होते आणि आपण एकत्र आलो का? नाही. आम्ही ऑलरेडी एकच होतो, आम्हाला कराराची गरज नाही, म्हणून आम्ही संघराज्य शब्द वापरत नाही. आम्ही ऑलरेडीच एक होतो. ठीक आहे, म्हणून आम्ही राज्याचा संघ असा शब्द वापरतो. पण मुळात त्याचा अर्थ काय आहे? आपल्यासाठी संघराज्यच आहे. मात्र आता डिबेट जो आहे हा आहे एवढाच पॉइंट लक्षात घ्या. हा जो पॉइंट आहे ना, हा एवढाच पॉइंट हाच तुमच्यासाठी परीक्षेचा आहे. लिहून घ्या. एमपीएससी मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणारे मुख्य परीक्षेसाठी हा प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे याच्या अवतीभोवतीच प्रश्न येऊ शकतो. याच्यावरच पूर्ण लेक्चर आहे. काय येतं यावर लक्ष देणं गरजेचं आहे. गाढव कष्ट करण्यात मतलब मूर्खपणा आहे. काय भारत हे पूर्ण संघराज्य नाही. का नाही? 10 मार्काला प्रश्न. याला अर्ध संघराज्य म्हटलं. दुसरा प्रश्न, मग अर्ध संघराज्य म्हणतात तर याला काही लोक म्हणतात एकात्मिक आहे. सांगतो, सगळं सांगतो. पाठ करायचं नाही. समजून घ्या, उत्तर येतं. 10 किंवा 15 मार्क इथंच तुमचे आज होतील. 2025 तयारी करत असेल, 26 तयारी करत असेल, आजच इथं होईल. 3च आहे. एक त्याला संघराज्य आहे, संघराज्य वैशिष्ट्य सांगा. का संघराज्य? 10 मार्क लिहू शकतो. अर्ध संघराज्यवाद्य आहे का? त्याचे कारण सांगा. किंवा त्याला एकात्मिक सरकार म्हणतात का? त्याचे कारण सांगा. ह्याच्या व्यतिरिक्त काही वेगळे प्रश्न येणार आणि किंवा संघराज्याची समस्या. ओके, संघराज्याचे वैशिष्ट्य काय हे बघूया. हे काय आहे लक्षात घ्या. फक्त आता माझ्याकडे स्लाइड नंतर बघा. मी काय म्हटलं? संघराज्य काय की सर कळलं सर, जेव्हा राज्यघटना स्वतःहून काही शक्तीची विभागणी करते आणि ती शक्तीची विभागणी एक नरेंद्र मोदी यांना देते आणि काही राज्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीसला देते, तेव्हा त्याला आपण म्हणतो संघराज्य म्हणतो सर. कळलं सर? मग या इकडं बघा आता कॉन्सेप्ट कशी क्लिअर होते. कधी तयार होतो सर? घटनेने शक्तीची विभागणी केली, शक्तीचं डिव्हिजन केलं. डिव्हिजन ऑफ पॉवर इंग्रजीमध्ये, डिव्हिजन ऑफ पॉवर, शक्तीची विभागणी कुणामध्ये केली सर? कमीत कमी दोघांमध्ये करायला पाहिजे. मग त्याला आपण भारतामध्ये काय म्हणतो? एक त्याला म्हणतो केंद्र, दुसरा म्हणतो राज्य. असं आहे का? आहे सर. मग आपलं संघराज्य आहे का? आहे सर. ठीक आहे. आता बघा, शक्ती कुणाला दिली आहे? केंद्र सरकारला दिली आहे. शक्ती कुणाला दिलेली आहे? राज्य सरकारला दिलेली आहे. बरोबर आहे? हो सर. मग काही शक्ती आपण केंद्राला दिली, बरोबर आहे. काही शक्ती आपण दिसत नसेल, काही शक्ती आपण केंद्राला दिली, काही शक्ती आपण राज्याला दिली. लक्षात आलं सर? मग आता जर केंद्र सरकारला पॉवर दिलेली आहे, राज्य सरकारला पॉवर दिलेली आहे, देणारा राज्यघटना आहे, असं असेल तर त्याला संघराज्य असं म्हणतो. मग जर शक्ती यांनाही आहे, हा पण पॉवरफुल आहे, यांनाही पॉवरफुल आहे, तर प्रश्न पडतो ही शक्ती जी दिलेली आहे
मग दोघांकडे शक्ती असेल तर दोन शक्तिमान माणसं, दोन शक्तिशाली माणसं भांडणं होऊ शकतात. दोन पॉवर एकाच ठिकाणी राहू शकतात का नाही? कधी ना कधी संघर्ष निर्माण होतो. याला वाटतं की माझी पॉवर जास्त आहे, याला वाटते माझी पॉवर दाखवाय, किंवा याला वाटतं की माझ्या पॉवरचा वापर करून याचा शेवट करू, यांनाही वाटतं की याचा शेवट करून यांचा शेवट करू, असं होतं. त्यामुळे दोघांकडे शक्ती आहे. मला सांगा, घरामध्ये एकटाच व्यक्ती आहे, भांडणं होऊ शकतात का नाही? जर एकापेक्षा दोन व्यक्ती आलात तर भांडण होऊ शक्य आहे. एकटाच आहे, घरात एकटाच आहे, भांडण कोणासोबत करणार? नाही करू शकत. एकापेक्षा जास्त असेल तर भांडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसंच इथं दोघं व्यक्ती आहेत तर कधी ना कधी भांडणं होऊ शकतात, कारण दोघांकडे शक्ती आहे, दोघांनी आपली शक्ती दाखवण्याचा अट्टहास होऊ शकतो. मग भांडणं होतात. मग भांडणं झाले तर कोण सोडवणार? कोणतरी असलं पाहिजे. मग यासाठी कुठला तरी थर्ड पार्टी असला पाहिजे का? केंद्र आणि राज्याची भांडणं झाल्यानंतर आपण म्हणू का केंद्र तू सॉल्व्ह कर? केंद्र आणि राज्याची भांडणं झाली तर आपण राज्याला म्हणणार का राज्य नाही? मग तिसरा कोणीतरी असला पाहिजे. समस्या निर्माण होऊ शकते, भांडणं होऊ शकतात, दोघांकडे शक्ती आहे, कधी ना कधी होऊ शकतं. म्हणून असा संघर्ष सॉल्व्ह करण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे आहे ना, कोण आहे? सर्वोच्च न्यायालय. मग ही कशी असलं पाहिजे न्यायालय? इंडिपेंडेंट असलं पाहिजे, स्वतंत्र असलं पाहिजे, निष्पक्ष असलं पाहिजे. म्हणून स्वतंत्र निष्पक्ष न्यायालय हे फेडरलिझम मध्ये म्हणजे संघराज्यामध्ये असण्याची गरज आहे. संघराज्यामध्ये संघर्ष होऊ शकतो कारण एकापेक्षा जास्त जणांकडे शक्ती विभागली गेलेली आहे. तर अशा अवस्थेमध्ये असं कोणीतरी पाहिजे जो कोणीतरी हा संघर्ष निवारण करू शकतो. त्यासाठी स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था असली पाहिजे. म्हणून संघराज्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, अजून पॉईंट आहे. इथं शक्ती दोघांकडे आहे. मग शक्ती दोघांकडे कोणती शक्ती आहे? कोणती शक्ती आहे? कोण? केंद्र सरकार कोणतं काम करणार? कोणत्या विषयांवर काम करणार? राज्य सरकार करत कोणती शक्ती आहे? कोणत्या विषयांवर काम करणार? त्याचे सब्जेक्ट कोणते असतील? मग हे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे, बरोबर? नाहीतर भांडणं होऊ शकतात. म्हणून हे लिहिणं. मग कुठं लिहितो आपण? सगळे नियम नियमावली कुठे लिहितो? सगळं देश कसा चालणार ते म्हणजेच राज्य घटना. आणि ते पण कसे असले पाहिजे? लिहिलेले असले पाहिजे का लिखित नसलं पाहिजे? अलिखित असावं का लिखित असावं? कुणाला कोणती शक्ती हे लिहिणं गरजेचं आहे. म्हणून लिखित राज्यघटना असावी. रिटन कॉन्स्टिट्यूशन विल बी द इम्पॉर्टंट सेगमेंट्स ऑफ द फेडरलिझम. लिखित राज्यघटना हेच असणं गरजेचं आहे. हे पण आपल्याला दिसून येतं. नसा लिहिलं नाही शक्ती कुणाला तर परत वाद होतील, संघर्ष होईल. त्यामुळे लिहिणं गरजेचं आहे. म्हणून लिखित राज्यघटना, बरोबर आहे? लिखित राज्यघटना असणं गरजेचं आहे. जर त्यानुसार तुम्हाला शक्ती कोणती आहे ते कळेल. परंतु शक्ती जरी दिली तर कधी ना कधी संघर्ष होतो आणि ते सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था असणं सुद्धा गरजेचं आहे. लक्षात आहे. आणि त्याचबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार आहे, राज्यालाही तेवढंच महत्व असतं, केंद्रालाही तेवढंच महत्व असतं. आणि म्हणून त्यासाठी सभागृह म्हणजे कोणता आहे? राज्यसभा आणि लोकसभा. लोकसभा ही तर पूर्ण देशासाठी नियम बनवतेच, परंतु जेव्हा असे नियम बनवले जातात तेव्हा राज्याचाही वाटा असला पाहिजे, राज्याला विचारलं गेलं पाहिजे. कारण शक्तीची विभागणी केंद्र आणि राज्यामध्ये झाली आहे, त्यामुळे राज्याला विचारलं गेलं पाहिजे. म्हणून राज्यसभा, म्हणून द्विसभागृह सुद्धा असणं गरजेचं आहे संघराज्यासाठी. लक्षात येते? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लक्षात आलं की संघराज्य जर खरं असेल तर त्यासाठी काय असलं पाहिजे? संघराज्यामध्ये शक्तीची विभागणी असली पाहिजे. ती शक्तीची विभागणी राज्यघटनेकडून झाली पाहिजे. हा तर आपण मुद्दा पाहिला. पण हे पण पाहिलं मग त्या संघराज्यामध्ये शक्तीची विभागणी जर आपण करत असू तर ती शक्तीची विभागणी करत असताना ते कुठेतरी लिहिणं गरजेचं आहे. हो, म्हणून लिखित राज्यघटना असणं गरजेचं आहे. म्हणून ते पण एक इम्पॉर्टंट फीचर आहे संघराज्याचं. आणि जरी आपण लिहिलं, सगळं व्यवस्थित लिहिलं तरी सुद्धा दोघांना शक्ती दिली तर दोघंही पॉवरफुल फील करतात. त्यामुळे कधी ना कधी संघर्ष होऊ शकतो. आणि तो संघर्ष झाल्यानंतर समस्या मिटवण्यासाठी, निपटारा करण्यासाठी कोणीतरी स्वतंत्र असलं पाहिजे. म्हणून स्वतंत्र न्यायव्यवस्था सुद्धा संघराज्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. आणि त्याचबरोबर राज्याचं म्हणणं केंद्र सरकारला सुद्धा सांगणं गरजेचं असतं. कारण केंद्र आणि राज्याला दोघांनाही महत्त्व असतं संघराज्यामध्ये. म्हणून द्विसभागृह असणं गरजेचं असतं. म्हणून आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा सुद्धा आहे. तर हे सगळे महत्त्वाचे वैशिष्ट्ये साहजिकच संघराज्याचे आपल्याला दिसून येतात. पाठ करायची गरज पडली का नाही? एकदा तुम्हाला कळलं शक्तीची विभागणी, त्यावरून ऑटोमॅटिक कळतं शक्तीची विभागणी केली याचा अर्थ केंद्र आणि राज्य हे महत्त्वाचे भाग आहेत. शक्तीची विभागणी केल्यानंतर त्यासाठी आपल्याला कुठेतरी लिहिणं गरजेचं आहे. म्हणून लिखित राज्यघटना असावीच लागेल. त्याचबरोबर कधी ना कधी दोघांमध्ये संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे स्वतंत्र न्यायव्यवस्था असणं गरजेचं आहे. म्हणून संघराज्याचे हे वैशिष्ट्ये येतात. बघा,
संघराज्य वैशिष्ट्य. लिखित राज्यघटना का कळलं, सत्तेची विभागणी होतेच, त्याच्यामध्ये मग कुठं झालंय केंद्रीय यादी, राज्य यादी, समवर्ती अशा 3 याद्या आहेत, त्यामध्ये आपण शक्तीची विभागणी केलेली आहे. ओके, पण इथं शक्तीची विभागणी केलेली आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था लागतच आणि द्विसदनी व्यवस्था असतच. तर हे पाठ करण्यापेक्षा आता जर मी आता एक 7-8 मिनिटांमध्ये सांगितलं तेवढं जर लक्षात घेतलं तर ऑटोमॅटिक तुम्ही लिहू शकता. पाठ नका करू. का, ह्याचं प्रत्येकाचं कारण दिलं मी. का स्वतंत्र न्यायव्यवस्थेची गरज आहे, का द्विसदनची गरज आहे, का आपल्याला लिखित राज्य गरज आहे, आपल्याला कळलंय. तर फेडरलिझमला हे असेल, संघराज्याला हे असेल, लिखितच असावं लागेल, कोणीतरी न्यायव्यवस्था असावीच लागेल, तरच संघराज्य टिकेल. आता लक्षात, आता एक अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे की संघराज्य तर आहेच, पण संघराज्य आहे पण तरी सुद्धा संघराज्याच्या एक विरुद्ध, संघराज्याच्या विरोधात एक शक्ती असते, ती म्हणजे एकात्मिक. बघा यानंतर बघू, एक असतं संघराज्य, दुसरं असतं एकात्मिक. एकात्मिक, ओके, याला फेडरल असं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. एकात्मिक कोणी तयारी करत असेल तर युनिटरी गव्हर्नमेंट, युनिटरी आणि फेडरल, ठीक आहे. संघराज्य कुठलाही एक शब्द घेतला, मराठी किंवा इंग्लिश. एकात्मिक आणि संघराज्य, ठीक आहे, लक्षात घ्या. आता मी काय म्हटलं, भारत कसा आहे, फेडरल आहे. काय आहे, कशामुळे आहे, त्याचे काय वैशिष्ट्ये असतात त्यात आपण पाहिलं, आणि ते भारतामध्ये आहे म्हणून आपण त्याला संघराज्य म्हणतो. पण काही लोक म्हणतात हे संघराज्य पूर्ण नाही. मग कसं आहे सर, हे अर्ध संघराज्य, त्याला इंग्रजीमध्ये क्वासी फेडरल असा शब्द वापरला गेला. क्वासी फेडरल, अर्ध संघराज्य. अर्ध आहे म्हणजे याचा अर्थ अर्ध संघ आहे, अर्ध काय आहे मग सर, हा प्रश्न पडतो. काही लोक म्हणतात की संघराज्य आहे भारत, पण पूर्णपणे नाही, तर अर्ध आहे. मग अर्ध आहे, मग अर्ध रिकाम आहे, मग अर्ध ते रिकाम काय आहे, तर ते एकात्मिक आहे, युनिटरी फॉर्म गव्हर्नमेंट. म्हणजे भारत संघराज्य पण आहे आणि काही वेळा ते युनिटरी पण बनतं, असं तज्ञांचं मत आहे. मग ह्याच्यावरच प्रश्न येतो, लिहून घ्या, हे पण आपल्याला. त्यामुळे इथून जे बोलतोय हा सुद्धा 10 किंवा 15 मार्काला प्रश्न येऊ शकतो. PSR ऑप्शनल, GS पेपर 2, पॉलिटीमध्ये सुद्धा येऊ शकतो, येण्याची खूप पॉसिबिलिटी. मग का, आता संघराज्य काय हे सांगा सर. कारण सांगितलं ना, कारण संघराज्य काय, लिखित राज्यघटना आहे का, लिहून राज्यघटना आहे का, त्यामध्ये कलमे लिहिलेत का, हो सर आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे का, आहे सर. निष्पक्ष न्यायव्यवस्था आहे का, आहे सर. द्विसभागृह, लोकसभा राज्यसभा आहे का, आहे सर. मग संघराज्य आहे ना सर. शक्तीची विभागणी झाली आहे का, आहे सर. कुठं आहे सर ते सांगा, उगं तुम्ही तोंडांना नका सांगू. मेन्स मध्ये लिहिण्यापेक्षा त्याला प्रूफ देणं गरजेचं असतं, प्रूफ देणं गरजेचं असतं, प्रूफ देणं गरजेचं असतं. शब्द लिहून घ्या, प्रूफ देणं गरजेचं असतं. जो प्रूफ देईल तो कलेक्टर बनेल, तो डेप्टी कलेक्टर बनेल, तो असंच लिहून येईल क्लास 2 क्लास 3. सर तुम्ही म्हणला शक्तीची विभागणी करावीच लागते, शक्तीची विभागणी झाली की त्याला संघराज्य म्हणतात. मला दिसलं नाही सर कुठे शक्तीची विभागणी. जा ओपन कर आणि पहा, आर्टिकल नंबर 246 अशाच पद्धतीनं कलमे पाठवतात. कलम नंबर 246 काय सर, तो कलम नंबर 246 मध्ये, अरे 246 उघड आताच, त्यामध्ये बघ 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. काय आहे ते, केंद्र सूचीमध्ये सब्जेक्ट दिलेले आहेत, विषय दिलेले आहेत की या विषयावर केंद्र सरकार कायदा बनवेल. राज्य सूचीमध्ये सुद्धा काही विषय दिलेले आहेत. काय लक्षात येते का, राज्य सूचीमध्ये सुद्धा काही विषय दिलेले आहेत की राज्य सरकार या विषयावरच कायदा बनवेल, ह्याच्या व्यतिरिक्त नाही बनवू शकत. आणि समवर्ती सूचीमध्ये असे विषय दिलेले आहेत ज्याच्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे बनवू शकतं. हे तुम्ही प्रिलिमला अभ्यास केलेला आहेच. प्रिलिमचा वापर असा करायचा मुख्य परीक्षेसाठी. मग इथं कळलं ना शक्तीची विभागणी म्हणजेच काय. कलम 246 सांगता आम्हाला की आमच्याकडे फेडरलिझम, संघराज्य आहे. संघराज्य म्हणजे काय, शक्तीची विभागणी. आम्हाला दिसलं सर, प्रूफ दिला ना, प्रूफ दिला ना सर. 246 247 प्रूफ आहे. कायदे कोण बनवणार काय, बरोबर आहे. अजून सांगा सर प्रूफ काय. लिखित राज्यघटना पूर्ण कलम लिखित राज्यघटना आहे का, आहे सर. स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे का, आहे सर. तुम्ही जर बघितलं स्वतंत्र न्याय सर कुठे आहे सर, स्वतंत्र न्यायव्यवस्था सुप्रीम कोर्ट कुठे आहे. तुम्ही म्हणता आहे म्हणून, त्याला काही कलम वगैरे आहे का नाही सर. प्रूफ द्या म्हणलं सर. कलम नंबर 131 स्वतंत्र न्यायव्यवस्था सर्वोच्च न्यायालय आहे सर, कलम 131 मध्ये. त्याच्यानंतर कलम नंबर 1 पहिलाच कलम आहे मित्रांनो, पहिल्याच कलमामध्ये लिहिलेले भारत हा राज्याचा संघ आहे.
म्हणजे तिथं म्हणण्याचा उद्देश आहे भारत हा संघराज्य आहे, आमच्याकडे राज्य पण आहेत, आमच्याकडे केंद्र सरकार पण आहे, असं पहिल्या कलममध्ये इंडिया दॅट इज भारत असं लिहिलेलं आहे. इंडिया म्हणजेच भारत हा एक राज्याचा संघ आहे, त्याला सुद्धा म्हणायचं भारत काय संघराज्य आहे. मग कलम 1 मध्ये आहे, कलम 246 मध्ये आहे, कलम 131 मध्ये तुम्हाला दिसतं. अजून एक कलम महत्वाचं, पोरं विसरतात, लिहून घ्या, कुठं नाही कळत. डायरेक्ट पाठांतर करताना उत्तर लिहिता स्टँडर्ड उत्तर बनत नाहीत. आपलं उत्तर वेगळं बनवायचं असेल तर अशा आर्टिकल विशेष बाजूला काढावे लागतात. घ्या लिहून अजून एक कलम 79, कलम 79. कलम 79 काय आहे सर? कलम 79 मध्ये आपण बसतो, अरे भारत काय आहे, भारत एक संसदीय शासन प्रणाली आहे. आणि त्या संसद म्हटलं की सर संसद म्हटली की आम्हाला लक्षात येतो लोकसभा बी आहे आणि राज्यसभा बी आहे. अरे मग लोकसभा आहे पूर्ण राज्य देशासाठी कायदा बनवते आणि तेच राज्याचं सुद्धा त्यामध्ये वाटा असला पाहिजे. केंद्र सरकार तर आहेच ना त्याच्यामध्ये, संसदेमध्ये राज्य कुठं आहे म्हणून राज्यसभा बी असली पाहिजे. आणि म्हणून संसदेमध्ये लोकसभा बी आहे म्हणजे केंद्र सरकारचं तर आहेच, आणि तिकडून राज्यसभा येते म्हणून राज्याचे लोक येतात, राज्याचं प्रतिनिधित्व येतं. याचा अर्थ मग दोघंही परत आले म्हणजेच काय झालं, संघराज्य. कुठं आहे सर? कलम 79 मध्ये सांगितलेले आहे की भारत एक संसदीय शासन प्रणाली आहे, भारतामध्ये संसद आहे म्हणजे लोकसभा आहे, राज्यसभा आहे म्हणजेच संघराज्य आहे. हा सुद्धा एक प्रूफ आम्हाला कलम 79 मिळतो. असे कलम सुद्धा आपल्याला लिहिता आले पाहिजे, तेव्हा 100% मार्क मिळतात. नसेल मिळत तर कमेंटमध्ये सांगा अजून कसे मार्क मिळवायचे तुम्हाला. प्रूफ सेट झालं, हा सर संघराज्य आहे, आम्हाला कळलं सर, आम्हाला कळलं की आमचं संघराज्य आहे. पण आम्हाला हेही सांगा की मग संघराज्य आहे तर मग याला एकात्मिक शासन का म्हणताय तुम्ही, हे कळलं पाहिजे तुम्हाला. जर संघराज्य आहे हे कळलं तर मग एकात्मिक काय कळते का लक्षात येते. परत एकदा रिपीट करतो, संघराज्य काय आहे तर शक्तीची विभागणी केली आहे. शक्तीची विभागणी केली आहे, कुठे सर दिसत नाही. नरेंद्र मोदी दिसत आहेत सर, देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, त्यांच्याकडे पण काही अधिकार आहेत, याचा अर्थ ते आपापल्या राज्यामध्ये काम करतात. आणि तसंच राष्ट्रीय स्तरावर सुद्धा एक कोणीतरी काम करते, नरेंद्र मोदी. म्हणजे शक्तीची विभागणी झालेली आहे हे आपल्याला दिसतं. आणि ज्यावेळी शक्तीची विभागणी झालेली दिसतं त्याला संघराज्य म्हणावं, साधं सोपं. अजून एक, कोण केलं, तुम्ही आम्ही केलं नाही, राज्यघटना केलं. जेव्हा राज्यघटना शक्तीची विभागणी 2 स्तरावर करते, कमीत कमी 2 स्तरावर करते, तर आपण संघराज्य म्हणतो. हो सर आम्हाला दिसलं. फक्त दिसून चालत नाही, मग कलम सांगावे लागतं, मनानं बोलता येत नाही, प्रूफ द्यावा लागतं. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपण जातोय, प्रूफ शिवाय काही अर्थ नाही, शब्दाला ओरलला काही अर्थ प्राप्त होत नाही. मग कुठं आहे, मी सांगितल्याप्रमाणे कलम 246 काय आहे, 246 मध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्त सूची. म्हणजे मला कळलं की केंद्राला पण काहीतरी पावर दिली आहे, राज्याला पण पावर दिली आहे, आणि दोघांना मिळून पण काही विषय दिलेले. म्हणजे शक्तीची विभागणी झालेली आहे म्हणजे संघराज्य आहे. कलम 131 कशासाठी आहे मी सांगितलं, जर एकापेक्षा जास्त व्यक्ती राहत असतील तर संघर्ष होण्याची शक्ती आहे. घरात एकटाच राहता, संघर्ष करेल का, भांडणं करेल का, नाही. एकापेक्षा दुसरा झाला की आज ना उद्या भांडणं होतात, आणि भांडणं झाल्यानंतर कुणीतरी सोडवण्यासाठी पाहिजे म्हणून न्यायालय. आणि कसं न्यायालय आपल्याकडे, स्वतंत्र निपक्ष न्यायालय. कुठे आहे सर, कलम 131. लक्षात. म्हणजे हे सगळे फीचर्स आपल्याला संघराज्य असण्याचं सांगतात. म्हणून भारत काय आहे, संघराज्य. मग पुढचा प्रश्न पडतो की संघराज्य तर आहे, त्याचे प्रूफ पण आपण दिले, पण तरी काही लोक म्हणतात की संघराज्य हा कसा आहे, अर्ध संघराज्य. मग जर अर्ध संघराज्य असेल, बघा संघराज्य एवढा आहे समजा, त्यातला काही लोक म्हणतात नाही हा अर्धाच आहे, मग अर्धा काय, हा एक प्रश्न पडला पाहिजे. लगेच आपल्या माइंडला काय प्रश्न पडला पाहिजे, मग अर्ध काय, तर ते अर्ध एकात्मिक आहे, युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, एकात्मिक आहे. म्हणजे काही लोक म्हणतात भारत काही प्रमाणात संघराज्य पण आहे आणि काही प्रमाणात एकात्मिक आहे. संघराज्य का आहे ते आपण अर्धा तास झालं पाहिलं. आता मग सर संघराज्य पण आहे आणि एकात्मक पण आहे, आता हे कशामुळे म्हणताय तुम्ही. आता इथं परत तुम्हाला घटनेमध्ये कलम चेक करावे लागतील. लक्षात घ्या, परत सांगतो, मेन्स मध्ये पाठांतराला अजिबात किंमत नाही. पाठ असावं त्याच्यात शंका नाही, पण अशी उत्तर येत नाहीत. मग आता सर संघराज्य तर आहे, त्याचे तर तुम्ही आम्हाला वैशिष्ट्य सांगितलं, त्याचे कलम पण सांगितलं आणि प्रूफ करून पण दाखवलं. आता एखादी गोष्ट प्रूफ झाल्यानंतर परत तू म्हणताय की हे पूर्ण बरोबर नाही, हे अर्ध बरोबर. हे मी नाही म्हणत, घटनाकार आपले सुप्रसिद्ध घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पूर्णपणे बरोबर नाही. काही वेळा भारत हा एकात्मिक बनतो. मग कसं सांगायचं, लक्षात घ्या. स्लाइड तर आहे, पण मला वाटतं स्लाइड पेक्षा आपण काय करू, समजून घ्या अगोदर आणि मग स्लाइड करतो. बघा एकात्मिक ह्याला शासन प्रणाली का म्हटली. संघराज्य आहे पण अर्ध आहे. परत मी शब्द वापरतो, परत परत बोलतो एकच गोष्ट, अर्ध आहे. याचा अर्थ अर्ध काय आहे ते राहिलेलं एकात्मिक आहे. का असं म्हणतो, एकात्मिकचा अर्थ असा आहे, पहिल्यांदा अर्थ लक्षात घेऊन घ्या. एकात्मिकचा अर्थ असा आहे की पूर्ण शक्ती, लक्षात घ्या, पूर्ण शक्ती जर फक्त एकाच प्रकारच्या घटकाला दिली गेली असेल
पूर्ण शक्ती एका घटकाला, इंग्रजी शब्द असा वापरला युनिट, युनिट शब्द वापरलाय, मराठीत वेगवेगळे शब्द आहेत पण एक करेक्ट शब्द आहे घटक, जे बरेच युनिव्हर्सिटी बुक मध्ये दिलेले आहे. एकाच घटकाला दिली असेल तर त्याला आपण एकात्मिक शासन प्रणाली असं म्हणतो. मग आता जर सगळीच शक्ती केंद्र सरकारला दिली असेल तर ती झाली एकात्मिक शासन प्रणाली. आणि समजा ही शक्ती जर विभागली राज्यामध्ये, समजा आपण त्याला आज राज्य म्हणतोय, तुम्ही काही म्हणा, शक्ती विभागली की त्याला म्हणायचं संघराज्य. शक्तीचं विभाजन झालं, माझी 50% शक्ती, मला 20%, याला 20%, त्याला असं जर झालं तर त्याला संघराज्य म्हणावं. आणि सगळी शक्ती एकाच घटकाला दिली त्याला काय म्हणा, एकात्मिक. नावातच आहे एकात्मिक, सगळं एकातच आहे. लक्षात येते. मग भारताला हे पण म्हणतात एकात्मिक. आता विरोधाभास वाटतं ना की सगळी शक्ती एकामध्येच आली तर त्याला काय म्हणावं, एकात्मिक. पण भारतात तसं आहे का? केंद्र सरकारकडून पॉवर आहे, राज्याकडे पण आहे. तरी सुद्धा काही तज्ञ म्हणतात, आता तज्ञ म्हटल्यानंतर सर्वसामान्य त्याला अर्थ प्राप्त होत नाही. मग काय म्हणत असतील असं बघा, काय म्हणत असतील. यासाठी परत आपल्याला राज्यघटना पडताळून पाहावी लागेल, तपासावी लागेल, का असं एकात्मिक म्हणतात. असं तर आता जर परत व्याख्या काय सांगितली मी, सगळी शक्ती जर एका घटकामध्येच असेल, सर्व शक्तीचे केंद्रीकरण एकामध्येच झालं असेल तर त्याला एकात्मिक सरकार म्हणावं. तरी सुद्धा काही भारतामध्ये काही तज्ञ घटनाकार म्हणतात की भारत हा काही प्रमाणामध्ये एकात्मिक शासन प्रणाली चालवतो. वरून पाहिल्यानंतर असं दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला जावं लागेल कुठं, कलम 352, कलम 356. आता बघा, आता हे कलम वापर करण्याची कला विकसित करायची आपल्या लेक्चर. कलम 153 काय सांगतं की, मला वाटतं बराच वेळा शब्द आपण वापरतो एमर्जन्सी, मराठीत आणीबाणी. आता 352 नुसार एक शब्द येतो राष्ट्रीय आणीबाणी. शब्द काय वापरतो, राष्ट्रीय, नॅशनल. बरोबर. आता नॅशनलचा अर्थ मी इथं नाही सांगत, म्हणजे एक लेक्चर वेगळं आहे आपलं. नेशन कधी वापरायचं, कंट्री, राष्ट्र, राज्य शब्द तपासून वापरायचे. कुठं काय इथं आपण राष्ट्रीय शब्द वापरतोय. आणि एक शब्द अजून देश है ना, नेशन, स्टेट आणि कंट्री हे 3 वेगळे शब्द आहेत. या तिन्हीचा मर्म गाभा वेगळा आहे. त्यासाठी एक वेगळे लेक्चर आहे ऑलरेडी, आपण परत येणाऱ्या लेक्चर पाहूया. इथं शब्द आहे 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी, 356 मध्ये आहे त्याला प्रेसिडेंट रूल, ना राष्ट्रपती राजवट असा शब्द वापरला. मग हे दोन काय सांगते बघा बरं. 352 मध्ये जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागते तेव्हा सगळी शक्ती केंद्र सरकारकडे जाते. एकात्मिक आपण काय बोललो, सर्व शक्ती एकाच घटकाकडे जात असेल, एकटाच शक्तिमान बनत असेल तर एकात्मिक म्हणायचं. आणि ज्या दिवशी 352 लागली त्यामुळे राज्याची पूर्ण शक्ती ही केंद्र सरकारकडे जाते आणि पूर्ण केंद्र सरकार सर्व शक्तिमान बनतं. याचा अर्थ गरज पडल्यानंतर हे संघराज्य एकात्मिक बनवू शकतं. हे 352. 356 मध्ये पण काय, राष्ट्रीय राज्य. हे बघा, हे आणीबाणी काय हे नंतरचे टॉपिक आहेत आपली, मी फक्त उदाहरण देतो इथे. 356 मध्ये काय, राष्ट्रपती राजवट आहे. राष्ट्रपती राजवट मध्ये काय होतं, पूर्ण राज्याची शक्ती राष्ट्रपतीकडे जाते. राष्ट्रपती स्वतः ऍडमिनिस्ट्रेशन करत नाही राज्य सरकार, त्यासाठी राज्यपालांनी निवडतं. राज्यपाल त्यांचं स्वतःचं सिक्रेटॅरिएट तयार करतं, त्यांच्या मार्फत तयार करतं. म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की राष्ट्रपती राजवट जरी लागली 356 नुसार, राज्याची पॉवर ही राष्ट्रपतीकडे जाते. आणि राष्ट्रपती हा केंद्राचा माणूस आहे का राज्याचा माणूस आहे, केंद्राचा आहे. परत शक्ती कुठे गेली, अप्रत्यक्ष पद्धतीने केंद्राकडे. आणि जर शक्ती कुणाकडे गेली, केंद्राकडे गेली, म्हणजे एकाकडे शक्ती गेली त्याला काय म्हणावं, एकात्मिक. एवढंच नाही बघा, भरपूर उदाहरण. तुम्ही आर्टिकल 249 मध्ये पण सांगितले की जेव्हा जेव्हा राज्य सरकारला असं वाटतं, राज्यसभेला असं वाटतं. लक्षात तुम्हाला माहिती आहे केंद्र सरकारमध्ये कायदे बनवण्यासाठी 2 सदन आहेत आपल्याकडे, लोकसभा आणि राज्यसभा. ही राज्यसभा जी आहे ना, ह्या राज्यसभेला जर कधी वाटलं 2 किंवा 3 राज्य जर एकत्र आले आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला सर्वांना मिळून आपल्या आपल्या राज्यासाठी कायदा बनवायचा आहे. लक्षात घ्या, राज्यसभा केंद्र सरकारकडे आहे आणि त्या राज्यसभेचे लोक म्हणतायत की मला महाराष्ट्र, गुजरात, आंध्रासाठी एक कायदा बनवायचा आहे. असं जेव्हा वाटतं तेव्हा भारतीय संसद ती कायदा बनवते आणि ती कायदा राज्यामध्ये लागू करते. म्हणजे याचा अर्थ राज्याची शक्ती कुठे गेली, कायदा बनवण्याची, तिकडे गेली. परत एकात्मिक झालं. एवढंच नाही, ऑल इंडिया सर्व्हिसेस, युपीएससीची तयारी करणारी मुलं असतील किंवा एमपीएससी काय असतात, ऑल इंडिया सर्व्हिसेस, IAS, IPS, IFS कोण निवडतं, कोण परीक्षा घेतं, कोण ट्रेनिंग देतं, कोण पेमेंट, हे कोण करतं सगळं, ऑल इंडिया सर्व्हिसेस. IAS, IPS हा राज्य सरकारच्या अखत्यारीत, म्हणजे त्यांच्या कंट्रोलमध्ये तो केंद्र सरकारच्या, IAS, IPS केंद्र सरकारच्या येतो. म्हणजे विचार करा, आपापल्या जिल्ह्यामध्ये राज्य आहे, राज्यामध्ये जिल्हे, जिल्ह्याचा प्रमुख कोण आहे, कलेक्टर आहे. आणि हा कलेक्टर कुणा
ह्या कलेक्टरला कंट्रोल कोण करते? केंद्र सरकार. म्हणजे शक्तीचं केंद्रीकरण कुठं झालेलं आहे? केंद्र सरकारकडे. म्हणून ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस ज्या आहेत, अखिल भारतीय सेवा ज्या आहेत, ह्या सुद्धा केंद्र राज्याला कंट्रोल करण्यासाठी एक साधन म्हणून वापरतं. म्हणून आपण म्हणतो की शक्तीचं केंद्रीकरण कुठं झालेलं आहे? केंद्र सरकार. म्हणजे एकाच ठिकाणी झालेलं, म्हणून एकात्मिक आहे. अजून 2-3 उदाहरण बघा. एक सिंपल उदाहरण, आपल्या आयडी कार्ड आपण बघा लिहितो नागरिकत्व. नागरिकत्व म्हणजे आपण कोणत्या देशात नागरिक आहोत. आपण असं लिहितो का? आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत लिहित नाही. आपण भारतीय इंडियन लिहितो स्लॅश करू. आपण राज्य म्हणल्यानंतर महाराष्ट्र लिहितो. पण तुम्हाला जर नागरिक म्हणून विचारलं कुठल्या देशाचे नागरिक आहात असं म्हणल्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत असं म्हणता येत नाही. टेक्निकली ते रॉंग आहे. आपण आपसात बोलू, एखादी कर्नाटकचा माणूस आलाय तर आपण त्याला सांगू आम्ही महाराष्ट्राचे आहोत. पण इन जनरल आपण काय लिहितो? नागरिकत्व आपल्याला एकच आहे. तुम्ही कॅनडामध्ये गेल्यानंतर कसं असतं? 3 नागरिकत्व आहेत. US मध्ये 2 असे वेगवेगळे आहेत ठिकाणी. आपण हे पण अभ्यास करणार आहोत की भारतीय US राज्यघटना आणि भारतीय राज्यघटना कंपॅरिझन काय आहे ना, फ्रेंचची राज्यघटना कंपॅरिझन, ते आपण वेगळ्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. म्हणजे अर्थ जेव्हा नागरिकत्व सुद्धा एकच आहे आणि ते सुद्धा कोण डिसाईड करतं? नागरिकत्वाचे नियम केंद्र सरकार तिकडे. एवढंच नाही, कलम लक्षात घ्या. कलम 3(2) त्याच्यामध्ये काय आहे? अरे महाराष्ट्राचं नाव बदलायचं असेल तर परवानगी कुणाची घ्यावी लागते? केंद्र सरकार. महाराष्ट्राचं राज्याला संपुष्टात आणायचं असेल, त्याची बाउंड्री कमी करायची असेल, महाराष्ट्रापासून काही विद्यार्थ्यांना वाटतं विदर्भ वेगळा झाला पाहिजे, मराठवाडा वेगळा झाला पाहिजे, हे कोण करू शकतं? महाराष्ट्र राज्य करू शकतं? फडणवीस सरकार करू शकतं का? नाही. कोण करेल? केंद्र सरकार करेल. म्हणजे आपापल्या राज्याची सीमा घटवायची असेल, कमी करायची असेल, सीमा वाढवायची असेल, राज्यामध्ये निर्माण करायचं असेल, राज्याची संख्या वाढवायची असेल, राज्याची संख्या कमी करायची असेल, म्हणजे थोडक्यात काय, सीमामध्ये कुठलाही बदल करायचा असेल किंवा नावामध्ये बदल करायचा असेल तर ही राज्याची जी पॉवर आहे, आपली सीमा बदलणे, आपलं नाव चेंज करणं, आपल्या राज्याची सीमा वाढवणं किंवा राज्याची सीमा कमी करणं, किंबहुना राज्यात संपुष्टात आणणं, ह्याची सुद्धा शक्ती कुठं आहे? संसदेला आहे, म्हणजेच केंद्राला आहे. मग इथं तुम्हाला कळालं की पॉवर कुणाकडे आहे? एकाच घटकाकडे आहे. म्हणून एकात्मिक. उदाहरणासाठी लक्षात ठेवण्यासाठी, हे अमेरिकेमध्ये असं नाही. अमेरिकन राज्याला महत्व आहे. अमेरिकेचे राज्य जे एकत्र आलेत ते बाजूला सुद्धा जाऊ शकतात. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. लक्षात घ्या, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका का नाव पडलेले? कारण काही विशिष्ट राज्य युनायटेड झाले, एकत्र झाले, करार केला आणि राज्य तयार झालं. आणि करार कॅन बी ब्रोकन. आपण अग्रीमेंट करतो ना आपल्या, म्हणजे आपण राहायला गेल्यानंतर सुद्धा आपल्या टेनंट सोबत, आपल्या किरायदार मालक म्हणून अग्रीमेंट करतो. उद्या अग्रीमेंट कधी ब्रोक केलं जाऊ शकतं. तसं आपलं मात्र करता येत नाही. असो, तो वेगळा विषय. तर तुम्हाला एकात्मिक काय आहे पण त्याचं उदाहरण मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. म्हणजे का संघराज्य आहे त्याचं पण आपण पाहिलं आणि एकात्मिक कधी बनतं ते पण दिलेले. पण लक्षात ठेवा, मूळ अवस्थेमध्ये रेग्युलर कंडिशनमध्ये भारतात संघराज्यच आहे. परिस्थितीनुरूप ते कधी कधी आपण काय बनतो? एकात्मिक बनवू शकतो. ठीक आहे, एवढंच नाही. आज एक लास्ट पॉईंट अजून एक आहे. का याला अर्धसंघ राज्य म्हणतात? का आपण म्हणतो की खूप केंद्र सरकारला पॉवर आहे? मला सांगा, केंद्र सूचीवर कोण कायदा बनवतो? केंद्र सरकार. राज्य सूचीवर राज्य सरकार. समवर्तीमध्ये दोघे पण, आणि दोघांनी समजा एकच, जसं समवर्तीमध्ये एक विषय आहे शिक्षण, एज्युकेशन हा एक सब्जेक्ट आहे. आता शिक्षणाला बघा, काही लोकांना हे कळत नाही नेमकं हे सब्जेक्ट दिलेलं असतं काय असतं. तो सब्जेक्ट आपण त्या सब्जेक्ट दिलेला आहे. आता त्या सब्जेक्टवर कोण कायदे बनवणार? पहिलं कोण कायदे बनवणार? मग त्या कायद्यामध्ये नियम आहेत, नियमावली आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी कोण करणार? आणि त्या कायद्याचं संरक्षण कोण करणार? हे सगळं कोण करणार हे त्या वेगवेगळ्या सूचीमध्ये लिहिलेलं असतं. मग अशा 3 सूची आहेत: केंद्र, राज्य, समवर्ती. बरोबर आहे? मग आता ह्या ज्या 3 सूची आहेत, या 3 सूची शेवटची सूची आहे समवर्ती. समवर्ती सूचीमध्ये असं लिहिलेलं आहे की केंद्र सरकारला जर वाटलं या विषयावर बी कायदा बनवावं तर बनवू शकतं. राज्य सरकारला वाटलं मलाही बनवायचं. उदाहरणामध्ये बघा, समजा शिक्षण नावाचं, एज्युकेशन, खूप इंटरेस्टिंग विषय. एज्युकेशनवर वाटलं, सरकारला वाटलं की 8वी पर्यंत असंच पास करा मुलांना, असं कोणाला वाटलं? केंद्र सरकारला वाटलं. ठीक आहे. आणि राज्य सरकारला वाटलं नाही, आम्ही एक परीक्षा घेणार आहे. आता दोघांनी कायदे बनवले. ऐकायचं कोणाचं? तर सरळ सांगितले, ऐका केंद्र सरकारचं. परत शक्ती कुठे गेली? केंद्राकडे. म्हणून परत शक्ती केंद्राकडे गेली आणि परत केंद्राकडे गेली. मग राज्याचा काय फायदा? राज्याला शक्तीच नाही. मग शक्तीची विभागणी करून काय फायदा झाला? काही नाही. म्हणून एकात्मिक, म्हणून अर्धसंघराज्य. दिसतोय संघराज्य, शक्तीची विभागणी झाली आहे, पण गरज पडल्यानंतर हे कसं होतंय? अर्धा होतो. हा काही पूर्ण संघराज्याची फिलिंग देत नाही. एकात्मिक वाटतो किंवा अर्धसंघराज्य वाटतो.
इंटरनॅशनल, अजून भरपूर उदाहरण भरपूर आहेत. तुम्ही 252 253 वाचून बघा. काय दिले की आंतरराष्ट्रीय जे नियम असतात, आंतरराष्ट्रीय नियम करत असताना कधीही केंद्र सरकार राज्याला विचारत नाही. आंतरराष्ट्रीय परिषदा कोण जातं? मोदी जातात. कोण कायदे करतं? संसद करते, म्हणजे केंद्र सरकार करते. राज्याला विचारात घेतलं जात नाही. तर अशा अनुषंगाने सुद्धा आपल्या लक्षात येतं की हे अर्थसंघ राज्य आहे, इथं केंद्राला पावर जाजवले. एवढंच काय, केंद्र सूचीमध्ये 100 विषय, राज्यामध्ये खूप कमी विषय. शक्तीमध्ये सुद्धा बघितलं कुणाला जास्त विषय दिलेत केंद्राने राज्य सूचीमध्ये, तर केंद्राला जास्त विषय दिलेत. याचा अर्थ शक्ती कुणाकडे झुकलेली आहे? केंद्राकडे दिली. आणीबाणी कोण लावू शकतं? केंद्र सरकार लावू शकतं. नागरिकत्वामध्ये चेंज करायचं असेल कोण करू शकतं? केंद्र करू शकतं. ऑल इंडिया सर्व्हिसेस कुणाच्या अंडर आहेत? केंद्र सरकारच्या आहेत. आणीबाणी कोण लावू शकतं? राष्ट्रपती राजवट कोण लावू शकतं? केंद्र सरकार करू शकतं. सर्वात जास्त विषय कुणाला दिलेत? केंद्र सरकारला दिलेत. महत्वाचे कर लावण्याचा चेंज करण्याचा अधिकार कुणाला आहे? सर, केंद्र सरकारला आहे. प्रशासनावर जास्त नियंत्रण कुणाचं आहे? केंद्र सरकारचं आहे. कायदे करण्याचा अधिकार आणि कायदे सगळ्यांनी केले, एकाच विषयावर जर दोघांनी कायदे केले असतील तर कुणाचा कायदा घेतला जाईल? सर, केंद्र सरकारचा. मग केंद्र सरकारकडे, म्हणजे शक्ती कुणाकडे जास्त आहे? केंद्र सरकारकडे. आणि म्हणून जरी संघराज्य असलं तर हे अर्धसंघराज्य आहे, केंद्राकडे झुकलेलं आहे. हे मात्र या उदाहरण स्पष्ट झालं असेल. असलेल्या कलमाचा वापर करून आपण हे स्पष्ट करून देतोय. पाठ करायची काय गरज? ठीक आहे. दुसरं एक हे झालं आपण अर्धसंघराज्य का, एकात्मिक आपण त्याला का म्हटलं, आणि केंद्र सरकारकडे हे संघराज्याची जी कॉन्सेप्ट आहे केंद्र सरकारकडे जास्त झुकलेली आहे, हे मात्र आपल्या लक्षात आले. त्यात असे एक महत्वाचा अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे सहकारी संघराज्यवाद. खूप 2-3 वर्षापासून हा टॉपिक आहे की सहकारी संघराज्यवाद. सहकारी संघराज्य म्हणजे काय? संघराज्यामध्ये 2 असतात, एक केंद्र असतं, दुसरं राज्य असतं, आणि जेव्हा 2 एकत्र येतात कोऑपरेशन तयार होतं, सहकार, दोघं मिळून एकत्र काम करतात. मग कुठं आहे का सर? आहे ना बाळा. एक आहे आंतरराज्य परिषद, जे ऑलरेडी त्याचं कलम आहे. ते कोणतं कलम आहे मला कमेंटमध्ये सांगा. आंतरराज्य परिषद भरते. आंतरराज्य परिषदेमध्ये केंद्र सरकार पण येतं, गृहमंत्री पण येतात, आणि इकडून चीफ मिनिस्टर पण येतात. सगळे एकत्र बसतात आणि आपल्या राज्यामध्ये किंवा केंद्र राज्यामध्ये काही समस्या असेल तर समस्या निवारण करण्याचं काम हे आंतरराज्य परिषद करतं. म्हणजे याचा अर्थ संघराज्याचे जे 2 महत्वाचे जे घटक आहेत, संघराज्याचे जे 2 महत्वाचे घटक आहेत, केंद्र आणि राज्य एकत्र येतात, प्रश्न सॉल्व्ह करतात, एकमेकांना सहकार्य करतात आणि प्रश्न मिटवतात. म्हणून कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, म्हणून सहकारी संघराज्य. एवढंच नाही तर आता एक नवीन सरकारनं नीती आयोग, कसला आयोग? नीती आयोग. नीती आयोगाचं काम काय? नीती आयोगामध्ये सुद्धा केंद्र आणि राज्य मिळून पूर्ण आपल्या देशासाठी, आपापल्या राज्यासाठी प्लॅनिंग, नियोजन करण्याचं काम या नीती आयोगाच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर एक नवीन ज्यात आलेलं आहे जीएसटी काउन्सिल. काय आलेलं आहे? जीएसटी काउन्सिल. या जीएसटी काउन्सिलमध्ये सुद्धा कर लावण्याचं काम, कर कोणते लावावेत, कराचा भार किती असावा, कर कुठल्या वस्तूवर लावावा, हे करत असताना केंद्रच फक्त करत नाही तर राज्याला विचारतं. राज्याचं सुद्धा त्यामध्ये काही मत विचारात घेतलं जातं. राज्याची सुद्धा वोटिंग आहे, केंद्राची सुद्धा वोटिंग आहे. दोघांच्या सहकार्यानेच हे एकत्र होतं, हे कर लावला जातो. म्हणून जीएसटी काउन्सिल सुद्धा सहकारी संघवादाचे उदाहरण आपल्याला देता येईल. लिहिलेलं आहे. ठीक आहे, वाचून घ्या. हे आव्हान आहेत छोटे छोटे. काय आपण आता ना, आपण वैशिष्ट्य पाहिले, अर्धसंघराज्य का पाहिलं, केंद्राकडे शक्ती जास्त झुकलेले हे पाहिलं, बरोबर आहे, सहकारी संघवाद पाहिलं, आणि आता आपण पाहतो आव्हाने. काय समस्या आहेत, काय? केंद्र राज्यामध्ये सत्तेचे असंतुलन आहे. सत्तेचे असंतुलन, हा सर कसं काय? सत्ता एकाकडे जास्त झुकलेली आहे, एकाकडे कमी झुकलेले आहे. एकाकडे जास्त विषय दिलेले आहेत, एकाकडे कमी आहे. केंद्र सरकारकडे खूप विषय आहेत, आत्ताच पाहिलं आपण 100च्या आसपास विषय, आणि राज्य सरकारकडे कमी विषय. एवढंच काय, राज्य सरकारकडे असलेले विषय सुद्धा कधी कधी केंद्राकडे जातात. कधी जातात सर? आणीबाणीमध्ये. आणीबाणी सगळी शक्तीच जाते ना, राष्ट्रपती राजवटीमध्ये सगळी शक्तीच जाते. आंतरराष्ट्रीय समजा काही कायदा बनवायचा असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर, आणि तेव्हा त्यांनी बनवला, संसदेने पारित केला, तर तो राज्याला लागूच करावा लागतो, जरी तो राज्याचा विषय असला तरी. म्हणजे शक्तीचं काय असंतुलन आहे, एकाकडे कमी आहे, एकाकडे जास्त आहे, साहजिकच संघर्ष होणार. त्याचबरोबर राज्यपाल पदाचा राजकीय गैरवापर आहे. राज्यपाल कोणाचा असतो? राज्यपाल राज्यामध्ये काम करतो, राज्याचा प्रमुख असतो, पण निवडतो कोण, आणतो कोण, आणि कोणाला कंट्रोल असतो, कोणाला जबाबदार असतो? राष्ट्रपती आणतो, राष्ट्रपतीला जबाबदार असतो, राष्ट्रपतीनुसार काम करत असतो. याचा अर्थ, आणि राष्ट्रपती हा कोणाचा असतो? केंद्र सरकारचा असतो, केंद्रात असतो, राष्ट्रीय प्रमुख असतो. मुख्यमंत्र्याचा काय हात आहे का त्यामध्ये? मुख्यमंत्री म्हटलं सर याला बनवा, मला हाच माणूस पाहिजे, माझ्या राज्यासाठी हा माणूस राज्यपाल म्हणून पाहिजे, असं जर मुख्यमंत्री म्हटलं तर चालेल का? नाही. राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंतच, राष्ट्रपतीच्या म्हणण्यानुसारच राज्यपाल त्या राज्यासाठी येत असतो. आणि राष्ट्रपतीची मर्जी, याचा अर्थ राष्ट्रपती त्यांच्या मनावर निवडतो का? नाही.
कुणाच्या मनात? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या म्हणण्यानुसार तो काम करत असतो. म्हणजे इनडायरेक्टली प्रधानमंत्रीच्या मनावरच राज्यपाल येत असतो. आणि प्रधानमंत्री म्हणजेच काय? केंद्र सरकार आहे. म्हणजे थोडक्यात राज्यपालाचं पद हे कुणाकडे आहे? केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. त्यामुळे राज्यपाल असे येतात बराच वेळा. राज्यपाल डायरेक्ट कधी कधी राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागतात, गरज नसताना राजवट लावून टाकतात, प्रेसिडेंट रूल लावतात. वादाचा मुद्दा म्हणतो. राज्यपाल नको असताना सुद्धा राज्याच्या त्या मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे अप्रत्यक्ष पद्धतीने हा केंद्र सरकारचा हस्तक्षेप झाल्यासारखं होतं, त्यांच्या शक्तीमध्ये परत हस्तक्षेप झाल्यासारखं होतं आणि परत वाद पेटतो. त्यामुळे राज्यपालाचं पद आणि त्यांच्या कार्यवाही हा सुद्धा राजकीय गैरवापर झाल्यामुळे आव्हान निर्माण होतं. त्याचबरोबर आर्थिक स्वायत्ता. बराच वेळा आपण पाहिलं, मी हे सांगितलं, आर्थिक स्वायत्ता. सर आर्थिक स्वायत्ता कमी आहे का? हो कमी आहे. का? कारण मोठे मोठे महत्वाचे कर लावण्याचा अधिकार, लादण्याचा अधिकार कुणाला? केंद्र सरकारला. एक. दुसरी गोष्ट आहे, करामध्ये अजून असं आहे जीएसटी काउन्सिलमध्ये जास्त अधिकार कुणाला आहे? केंद्र सरकारलाच आहे जीएसटी काउन्सिलमध्ये. त्यामुळे परत तिथं प्रॉब्लेम होतो. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसारच आहे. तिसरी गोष्ट कुणाला किती कर द्यायचा? बराच कर कुठं जातो? केंद्र सरकारकडे जातो. मग केंद्र सरकार डिसाईड करतं स्वतःकडे किती ठेवणार आणि राज्याला किती देणार, आणि देत असताना कुठल्या निकषाचा वापर करायचा हे कोण ठरवतं? फायनान्स कमिशन ठरवतं. फायनान्स कमिशनला कोण नेमतं? राष्ट्रपती नेमतं. आणि राष्ट्रपतींना कोण सांगतं? प्रधानमंत्री सांगतात. आणि प्रधानमंत्री कुणाचे? केंद्र सरकारचे. म्हणजे एक प्रकारे काय झालं? त्यांच्या मर्जीनुसार. म्हणून आर्थिक समस्या सुद्धा या ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर नवीन राज्य तुम्हाला निर्माण करायचे, विदर्भ तुम्हाला पाहिजे, बोडोलँड आसामपासून वेगळा पाहिजे, वेगवेगळे राज्य निर्माण करायचे. मग आपापल्या राज्यातील लोकांना वाटलं की आमच्या राज्यामध्ये 2 वेगळे सेपरेट राज्य झाले पाहिजेत, याच्या सीमा बदलल्या पाहिजेत. पण हा अधिकार कुणाला आहे? आम्हाला नाही सर. कुणाला आहे? संसदेला आहे. म्हणजेच कुणाला? केंद्र सरकारला. परत समस्या निर्माण होते, परत वाद होतो. तुम्ही बघा, ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी छोट्या छोट्या कारणामुळे. सीबीआय, आजकाल एक सीबीआय करंटमध्ये सुद्धा, तुम्ही करंटमध्ये सुद्धा लिहू शकता सीबीआयचा वापर. सीबीआयचे सुद्धा बरेच पावर केंद्र सरकारकडे झुकलेले आहेत. त्यामुळे सीबीआयचा वापर करून राज्याच्या पोलीस प्रशासनामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करत असतं. आणि त्यामुळे परत वाद निर्माण होतो. परत राज्य सरकार म्हणतं की आमच्या पोलीस आमच्यामध्ये सीबीआयचा वापर करून तुम्ही आमच्या अंतर्गत सुव्यवस्थेमध्ये हातभार घालताय, हस्तक्षेप करताय, आमच्या शक्तीचा गैरवापर करताय, आमच्या शक्तीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय. आणि आणीबाणीच्या तरतुदी मी सांगितलं, 352 असेल, 356 असेल, याचा वापर तर करतात. 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावते, केंद्र सरकारकडे पावर जाते. आणि 356 राष्ट्रपती राजवट, याच्यामध्ये सुद्धा काय जाते? केंद्र सरकारकडे म्हणजे राष्ट्रपतीकडे पावर जाते. आणि राज्य काय होतं? निष्फळ होतं. इथं 356 मध्ये तर पूर्ण राज्य सरकार, लक्षात घ्या हे पॉईंट महत्वाचं आहे, राज्य सरकार जे असतं ना, चीफ मिनिस्टर आणि मंत्रिमंडळ हे पूर्ण बरखास्त होतं, डिसमिस होतात, राहतच नाही, सरकारच राहत नाही. विचार करा. मग आता म्हणजे थोडक्यात काय, आज जर समजा अचानक कळलं की 356 लागू झालेला आहे आणि व्हॅलिड आहे, तर त्या दिवशी फडणवीस आणि त्यांचं सरकार बरखास्त. डायरेक्ट कोण कंट्रोल करणार? राष्ट्रपती म्हणजेच केंद्र सरकार. मग तुम्हाला जर वाटलं एखादे राज्य, केंद्राला वाटलं एखादं राज्य माझ्या पूर्ण ताब्यात यावं, उद्या वाचलं समजा उदाहरणामध्ये, समजा बिहारचं आता चालू आहे इलेक्शन, आणि मोदींना वाटलं की तिथं आपली सरकार येत नाही, दुसऱ्यांची सरकार आली, दुसऱ्या पक्षाची सरकार आली, समजा काँग्रेसची सरकार आली, तिथे 300, मग आता शक्ती बीजेपीची आहे का बिहारमध्ये? नाही सर. मग 356चा जर वापर केला तर डायरेक्ट राज्य सरकार बरखास्त. मग असं राजकारण आपल्याकडे होतं आणि त्यामुळे वाद निर्माण होतो. त्यामुळे संघ राज्याच्या समस्या आहेत. ठीक आहे, इथे पॉईंट सगळे दिलेले आहेत. महत्वाच्या समस्येत राजमन्नार समिती आहे, सरकारी समिती आहे, तुम्ही लिहू शकता रिकमेंडेशनमध्ये, निष्कर्षमध्ये. या कमिटी काय सांगतायत की राज्यांना अधिक स्वायत्तेची गरज आहे, राज्यामध्ये हस्तक्षेप करू नका, राज्यपाल पदाचा वापर करू नका, राज्यपाल निवडत असताना सुद्धा चीफ मिनिस्टरचा सल्ला घ्या, ओके, आणीबाणी शेवटचा पर्याय म्हणून लावा, आर्थिक स्वायत्ता त्यांना द्या, असे वेगवेगळे सल्ले या कमिटीला, राजमन्नार समिती, सरकारी समिती आणि पुंची, या तिन्ही आयोगाची समिती आहेत. त्याचे 2-2 रिकमेंडेशन किंवा मेन रिकमेंडेशन तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. एक प्रश्न आपण घेऊया, मेन्सचा प्रश्न, एक सॅम्पल प्रश्न तुम्हाला कळला पाहिजे. प्रश्न आहे, भारताला अर्धसंघराज्य का म्हटले जाते? किंवा असे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतो. भारताला अर्धसंघराज्य का म्हटले जाते, की भारत हा संघराज्य पण आहे आणि एकात्मिक शासन प्रणाली पण आहे का? उत्तर एकच. का म्हणायचं भारताला अर्धसंघराज्य? असा प्रश्न आला, कारणे द्या. तर पहिल्यांदा लिहायचं असतं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन काय लिहिणार? इथे एक मी सॅम्पल दिले, पण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. सरळ जर प्रश्न असा आला असेल, भारताला अर्धसंघराज्य का म्हणायचं, किंवा भारताला संघराज्य असून सुद्धा एकात्मिक प्रणाली सुद्धा दिसून येते, स्पष्ट करा.
मग मेन प्रश्न कशावर आहे, मूळ कसा आहे. जसं ह्याच प्रश्नात बघितलं तर सरळ जर विचारले भारताला अर्थसंकल्प का म्हटले आहे, स्पष्ट करा, स्पष्ट करा. ओके, आपल्याला आता इंट्रोडक्शन द्यायचंय, ओळख करून द्यायचंय. ह्याच्यातला मेन कीवर्ड काय आहे, महत्वाचा शब्द कोणता आहे, सर्वात महत्वाचा शब्द ज्याच्यावर प्रश्न अवलंबून आहे, ज्याच्यावर प्रश्न अवलंबून आहे. कळलं सर, अर्धसंघराज्य आहे सर. हा, मग अर्धसंघ किंवा अर्धसंघराज्य. संघराज्याची व्याख्यानं चालू करू शकता. संघराज्य म्हणजे काय, त्याच्यावर 2 ओळी लिहू शकता, बरोबर आहे. किंवा ह्याच्याबद्दल अर्धसंघराज्य ही संकल्पना कशी विकसित झाली त्याचे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, इतिहास पण थोडा तुम्हाला सांगू शकता. असं इंट्रोडक्शन तुमच्या पद्धतीने करू शकता. किंवा संघराज्याचा उल्लेख कलम 1 मध्ये केलेला आहे, जो संघराज्य शब्द न वापरता राज्याचा संघ असा वापरेल दिसतो. म्हणजे थोडक्यात काय, भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम संघराज्याबद्दल बोलतं असे सांगू शकता. संघराज्याची व्याख्यान चालू करू शकता. संघराज्य ही संकल्पना कशी विकसित झाली, करारनामाच्या अमेरिकन ते हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून तुम्ही सांगू शकता. इथं पण मी एका अर्थाने दिलेलं आहे, वाचून घ्या. ठीक आहे. आता यायचं मूळ मुद्दा, का म्हटले आहे, तसं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे. का म्हटले, का म्हटलेले तुम्हाला माहितीच आहे. अर्धसंघराज्य का म्हणायचं, दोन याच्यामध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. का म्हटले, का म्हटले संघराज्य, पहिल्यांदा सांगावं लागेल हे अर्धसंघराज्य, बरोबर. का, याचा अर्थ 2 ह्याच्यामध्ये उत्तर लिहायचं तुम्हाला. बॉडी पार्ट जो मेन पार्ट आहे, बाबा संघराज्य का आहे त्याचे कारण. संघराज्य 1, 2, 3 जेवढं आपण डिस्कस केलं ते संघराज्य आहे. पण मग हे अर्धसंघराज्य का, मेन संघराज्यावर थोडं शॉर्ट मध्ये लिहायचं, कारण प्रश्न कसा आहे, अर्धसंघराज्य काय म्हणतात त्याचं कारण सांगायचे. परंतु संघराज्य सांगितल्याशिवाय तुम्हाला अर्ध सांगता येत नाही. त्यामुळे संघराज्य का आहे त्याचे कारण लिहिलेले, पण कमी स्पेस मध्ये लिहायचं, वेळ कमी द्यायचा, शॉर्ट मध्ये लिहायचं. अर्धसंघराज्य का आहे म्हणजेच एकात्मिक आहे. अर्धा आहे म्हणजेच काहीतरी तिथे एकात्मिकचे फीचर्स आहेत. पूर्ण संघराज्य दिसत नाही. का दिसत नाही, त्याचे कारण हे थोडे जास्त पॉईंट लिहायचे, ऍटलीस्ट 5-6 पॉईंट चालेल पाहिजे. आणि हे लिहित असताना मग काय काय लिहिणार, अर्धसंघराज्य का आहे किंवा एकात्मिक का आहे, ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे, राज्यपालाचं पद आहे, कलम 352 आहे, कलम 356 आहे, कलम 3 आहे. कलम 3 काय आहे की राज्याची सीमा बदलणे, हा अधिकार केंद्रालाच आहे. आणीबाणी लावून केंद्राकडे पावर जाते, राष्ट्रपती लावून केंद्राकडे पावर जाते, नागरिकत्वाची पावर त्यांच्याकडे आहे. रेसिड्युरी पावर म्हणजे उरलेले विशेष समवर्ती सूचीतले कायदे राज्य आणि केंद्र दोन्ही बनवतात, पण शेवटी कुणाचा वापरला जाईल, कुणाचा मान्य केला जाईल, केंद्राचा वापर केला जाईल. एखादी सब्जेक्ट तिथे नसेल, एखादी नवीन विषय जन्माला आला तर त्यावर कोण कायदा बनवणार, केंद्र सरकार. कलम 248. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की केंद्र सरकारकडे पॉवर जास्त आहे, म्हणून ते एकात्मिक बनतं, म्हणून ते पूर्ण संघराज्य बनत नाही. त्याचे कारण तुम्ही लिहू शकता. त्याचं सॅम्पल इथं सगळे मी दिलेलं आहे. एक संघ का म्हणजे अर्धसंघ राज्य आपण केलेलेच आहे. आणीबाणीची तरतूद, आर्थिक नियंत्रण केंद्राकडेच आहे. सीमा बदलण्याचा अधिकार संसदेला म्हणजेच केंद्राकडेच अधिकार आहे. त्यामुळे आणि निष्कर्ष पण आपण या ठिकाणी लिहिलेला आहे की भारत अमेरिकेसारखं सुद्धा शुद्ध संघराज्य देश नाही. सामान्य काळात त्याची प्रणाली मुख्यतः संघराज्यात्मक असते, परंतु आणीबाणीच्या काळामध्ये किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये एकसंध बनण्याची अंगभूत लवचिकता त्यात असते. संघीय रचना आणि एकसंध वैशिष्ट्याचे हे अनोखे संयोजन म्हणजे अर्धसंघराज्य आहे. आणि हे कशासाठी आहे की प्रादेशिक विविधता आणि राष्ट्रीय एकता टिकवण्यासाठी आहे. अतिशय चांगला निष्कर्ष आपण या ठिकाणी दिलेला आहे. निष्कर्षमध्ये लिहित असताना कधी निष्कर्ष हा पॉझिटिव्ह असावा, कधी निष्कर्ष हा त्याचा सार असावा प्रश्नाचा. आपण काय म्हणतोय, सार काय लिहितोय की बाबा ठीक आहे, मुळामध्ये भारत हा संघराज्यच आहे, यामध्ये शंका नाही, ते कलम 1 मध्ये स्पष्ट करून देते. परंतु विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा आणीबाणीच्या काळामध्ये ही शक्ती केंद्राकडे जाते, म्हणजे याचा अर्थ राज्यशक्ती कमी होते आणि आपला जो संघराज्य आहे तो अर्धसंघराज्य बनतो किंवा एकसंध बनतो किंवा एकात्मिक शासन प्रणाली बनते. असे तुम्ही निष्कर्ष करू शकता. म्हणजे इंट्रोडक्शन तुम्ही व्याख्येनुसार करू शकता, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड करू शकता, किंवा तुम्हाला त्या प्रश्नामधले एखादी महत्वाचा कीवर्ड फाइंड आउट करून एखादी महत्वाचा शब्द त्यातला काढला पाहिजे. आन्सर रायटिंगचे एक सेपरेट सेशन मी घेणारच आहे. आता मी फक्त आपण शिकलो त्याच्यावरचा एक प्रश्न घेतला, त्याचं एक उधळती नजर मी तुम्हाला एक जस्ट आयडिया रफ आयडिया देतो. इंट्रोडक्शन, त्या प्रश्नातला महत्वाचा कीवर्ड काढणं, महत्वाचा शब्द शोधून काढणं आणि त्याच्या ते घेऊन सुद्धा त्याचं उदाहरण देऊन किंवा त्याला स्पष्ट करून किंवा त्याची व्याख्या देऊन पण चालू करू शकता. जसं या बाबतीत काय होतं, संघराज्य महत्वाचा शब्द होता, त्याची व्याख्या दिली, किंवा संघराज्याबद्दल कलम माहित असेल तर त्यानं पण सुरुवात करू शकता.
बॉडी पार्ट म्हणजे मुख्य गाभा, इथं मात्र तुम्ही उत्तर द्यायचं. नेमकं का का असं म्हटलेलं आहे त्याच्या कारण. शेवटी निष्कर्ष हा सार असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. निष्कर्ष हा ॲटलिस्ट 2 ते 3 ओळीचाच असावा. जसं इंट्रोडक्शन सुद्धा काय असलं, शब्द सुद्धा सांगतो, इंट्रोडक्शन सुद्धा फक्त हार्डली 3 ते 4 लाईनच्या पुढे जाता कामा, आणि निष्कर्ष पण हार्डली 2, 3, 4 लाईनच्या पुढे जाता कामा नाही. तुम्ही एकदा स्टॉप करून हे सगळं वाचू शकता. ठीक आहे. आणि शेवटचं आपलं आहे काय शिकलं, माइंड मॅप रिव्हिजन. आपण प्रत्येक लेक्चरमध्ये काय करतो, माइंड मॅप आणण्याचा प्रयत्न करतो. माइंड मॅपच्या माध्यमातून आपण रिव्हिजन करतो. नेमकं काय आहे हे पण लक्षात आलं पाहिजे. रिव्हिजन बघा, ठीक आहे, जस्ट आपला हा माइंड मॅप आहे, दिसत नसेल तुम्हाला. आय होप हा व्यवस्थित दिसत असेल. ठीक आहे. हा आपला माइंड मॅप आहे. माइंड मॅप ह्याच्यासाठी की आपण लेक्चर झाल्यानंतर त्याचं शॉर्टमध्ये कमी वेळेत रिव्हिजन असलं पाहिजे, म्हणून आपण असे माइंड मॅप देणार आहोत. मोस्टली जिथं जिथं शक्य आहे तिथं 100% देण्याचा प्रयत्न करूया. बघा, इथं आपण सांगितले संघराज्याची वैशिष्ट्ये, लिखित राज्यघटना असली पाहिजे, सत्तेचे विभाजन झाले पाहिजे, हे 3, स्वतंत्र न्याय व्यवस्था असली पाहिजे, द्विसदनी व्यवस्था असली पाहिजे. आणि त्याच्या डायरेक्ट मी तुम्हाला इथं कलम पण दिलेलं आहे, लक्षात घ्या. दिसते संघराज्याची वैशिष्ट्ये ते सगळे दिले आपण, त्याचे बोललो होतो ते सगळे इथं आहेत. त्याचबरोबर कुठले कुठले संघराज्याचे कलम आहेत, कलम 1, कलम 1, 79, 131, 246, दिसत नसेल तर 368 हे दिसेल. आता हे जास्त मला वाटतंय एवढंच होतं, ते दिसत नसेल तरी मी सांगतो. संघराज्याची वैशिष्ट्ये, लिखित राज्यघटना, सत्तेचे विभाजन, पुन्हा इथं 3 सूची आहेत, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विसदनी व्यवस्था, हे जरा वैशिष्ट्य आपण पाहिलेलेच आहे. सगळं जे पाहिले त्याचं फक्त शॉर्टमध्ये ते दिलेलं आहे रिव्हिजनसाठी. त्याच्यानंतर संघराज्याचे कलम पण मी सेपरेट करून दिले. कलम 1, 79, 131, 246, 368. ओके. त्याच्यानंतर आहे एकात्मिक का म्हणायचं, याला एक संघ का म्हणायचं, युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट का म्हणायचं, किंवा अर्धसंघराज्य का म्हणायचं, त्याचं पण पॉईंट दिले. एकीकृत न्यायव्यवस्था आहे, आणीबाणीच्या तरतुदी आहेत, राज्यपाल त्यांचाच आहे, एकच नागरिकत्व आहे, निवडणूक आयोग एकच आहे, आणि परत त्याचे कलम खाली उदाहरण दिले की का त्याला आपण एकात्मिक शासन पण म्हणतो. ओके. त्याच्यानंतर केंद्र आणि राज्य संबंधामध्ये विधीय, प्रशासकीय, आर्थिक संबंध आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की विधी करण्याचे अधिकार जास्त केंद्राला आहेत, प्रशासनाचे अधिकार केंद्राला जास्त आहेत, आणि आर्थिक अधिकार सुद्धा केंद्राकडे जास्त आहेत, हे पण पाहिलं. राज्यपालाची भूमिका वादग्रस्त आहे. सहकारी संघराज्यात पण आपण पाहिलं होतं, जीएसटी बद्दल, नीती आयोगाबद्दल, आंतरराज्य परिषद, ज्यामुळे ते एकत्र येऊन काम करतात, त्याला आपण सहकारी संघराज्य म्हणतो. त्याचे आव्हाने पण पाहिले, समित्याचे नाव पण पाहिले, राज्य मन्नार समिती, सरकारी समिती आणि पुंची समिती. निष्कर्ष आणि आपण एक क्वेश्चन आपण पाहिलेला आहे की कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात आणि कशा पद्धतीनं त्याचं आन्सर असू शकतं. मी शॉर्टमध्ये सांगितलेले पॉईंट पण आपल्याला इथं दिलेले आहेत. तुम्ही नंतर हे डाउनलोड करून किंवा कमेंटमध्ये जर हवा असेल तर पूर्ण स्लाइड्स पण घेऊ शकता. हे माइंड मॅप पण सुद्धा तुम्ही घेऊ शकता. लेक्चर कसं वाटलं हे पण सांगा, आणि त्याचबरोबर माइंड मॅप हवा असेल तर तेही सांगा. तर अशा पद्धतीनं एक कमी वेळेमध्ये तुम्हाला जे की प्रोबॅबल क्वेश्चन येऊ शकतो येणारा राज्यसेवेसाठी, तो 2025ला तर येईल किंवा 26ला तर येणारच आहे. नक्कीच आय होप की तुम्हाला यातल्या बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. भेटू नंतर. असेच लेक्चरची गरज असेल तर तेही कळवा. थँक्यू.